यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यालगत शेत शिवारात लावलेल्या फासात पुन्हा एक वाघीण अडकली। ही घटना भयावह असून वन्यजीव सुरक्षितेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। सितारा नावाच्या या वाघिणीचा पाय अडकला असून ती वेदनेत अभयारण्यात फिरत आहेत। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली नाही, पण जंगलातल्या वास्तवाने भयानक रूप दाखविले। वन्यप्राणी आणि माणसांमध्ये सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक भयावह होतोय। या घटनेमुळे वन विभाग आणि प्रशासनाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे। पाहूया संपूर्ण अहवाल। पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्याच्या जवळीक सावरगाव मंगी परिसरात एक धक्कादायक घटना घडली। शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यापासून संरक्षणासाठी लावलेल्या ताराच्या कुंपणात सितारा नावाची वाघीण अडकली। ती वाघीण प्रसिद्ध आरची वाघिणीची 1 ते 1.25 वर्षाची मादी पिल्लू आहे। फास पायात अडकल्यामुळे ती अभयारण्यात वेदनेने भरकटत फिरते आणि तिच्या जखमा अधिक गंभीर होण्याचा धोका आहे। वन्यजीव संरक्षण आणि मानव वन्यजीव संघर्षाचा हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे। मागील महिन्यातही असाच प्रकार घडला होता। पीसी वाघिणीचा गळा शेतात लावलेल्या फासात अडकल्याने ती गंभीर जखमी झाली होती। शेतकरी आपल्या पिकाचे रक्षण करण्यासाठी अशा प्रकारचे फास लावत असले तरी हे वन्यजीवासाठी प्राणघातक ठरत आहेत। वन विभागाने या घटनांचा गांभीर्याने विचार करून त्वरित कारवाई करण्याची गरज आहे। सितारा वाघिणीला रेस्क्यू करून तिला योग्य उपचार मिळावेत अशी मागणी वन्यजीव प्रेमी आणि नागरिकांनी केली आहे। वन्यप्राणी संरक्षणाच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची वेळ आली आहे। एकीकडे जंगलतोड आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राणी आणि मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करीत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी लावले जाणारे फास वन्यजीवांसाठी जीवघेणे ठरत आहेत। आज सितारा वाघीण या सापळ्यात अडकली, उद्या अजून किती वाघ किंवा अन्य प्राणी अडकणार? वन विभाग आणि प्रशासनाने यावर ठोस पावले उचलली नाहीत तर जंगल आणि माणसाचा संघर्ष अधिक भयंकर होईल। यावर प्रशासन काय तोडगा काढणार हे पाहावं लागणार आहे।